जगतपाल बोलतो. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती तथा कर्मयोगी गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, फुले शाहू आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सर्वांना प्रणाम करतो. आणि मी काही भाषण द्यासाठी येत नाही. माझं पहिल्यापासून काशीराम भाऊची आय लव्ह यू आहे. माझं प्रेम आहे बाबा. त्यांच्या प्रेमापोटी मी या कार्यक्रमाची धावपळ करून काल मी पनवेल महानगरपालिकेने माझे सकाळ संध्याकाळ असे 4 कार्यक्रम मुंबईत होतो. या कार्यक्रमाचा मला आनंद आहे, कारण आधी केले मगच सांगितले. मी माझ्या जीवनात भाषण तेच देतो जे मी कृतीत आणलं. मी काशीराम भाऊंना खरंच धन्यवाद देतो. स्टेजवरची सर्व मान्यवर मंडळी प्रत्येकाचं नाव घेऊ नाही शकत. वधूवर परिचय मेळाव्याकरता जे मेंबर आले ते म्हणतील त्याला हे मनात काय आलं, त्याला मोसम बन्यावर येऊन राहिला ना ऑनलाईन तुटून राहिली, बेलाईन होऊन राहिली. म्हणून मी तुमच्या भाषणाचा वेळ घेणार नाही. फक्त मी जुळलेला धनगर समाजाचा माझ्या 19 मिनिटाच्या पिक्चर मध्ये मला जेव्हा 1 लाखाचा पुरस्कार मिळाला तेव्हा माझी ते कोणती फिल्म बनवली 19 मिनिटाची, त्याच्या धनगराचा फोटो दाखवला, मूर्ती, ते माणूस दाखवला वाघ म्हणून शिरसोलीतला, ज्यानं त्या काळात 40-50 वर्षाच्या अगोदर 5 किलो ज्वारी दिली होती. माझ्या त्या फिल्म मध्ये आहे गोपाळा वाघ. मला आनंद हा होऊन राहिला बाबू. आम्हा समाजाचं काम आहे. मी आताच्या वक्त्याचं भाषण ऐकलं, मला दुःख वाटलं. माणसं तोड्याचा कार्यक्रम करू नका. 2 जर वधूवरील परिचय मेळावे होत असतील तर आणखीन एखादा 3रा करा ना. फरकच काय होऊन राहिला. आपण एकत्रित आलो पाहिजे. संचालन करणाऱ्यानं बोललं की हे वैयक्तिक मत असू शकते, हे सर्वांचं किंवा काशीराम भाऊचं तर असूच शकत नाही. मला नाही वाटलं की भाऊ कधी द्वेष पाहिला. हे असं चालणारच आहे. आपण एवढी मोठी रेस करा आपली. आईना क्या देखते मिया, आरशाच्या समोर नका जाऊ. आईना क्या देखते मिया, खुद आईना बनो, दुनिया चेहरा देखेल. आपल्या कर्तृत्वाची लाईन एवढी मारा की दुश्मनी तुमच्यावर प्रेम करणारा पैदा झाला पाहिजे. आणि म्हणून माणसं जोडा. मी तर माझ्या कीर्तनातून दुसरं सांगत नाही. नवरा बायकोचंही भांडण होईल असून काही मायबापाच्या घरी पोरी असतील. तुम्हाला अहिल्याबाईची शपथ आहे, थोड्याशा कारणासाठी 2-3 महिन्यापासून मुलगी मायबापाकडे आहे. भाऊ बाप माय टेन्शन देतात, जाऊच नको. तुमच्या घरात सोन्याचे बिस्किट असले, नवऱ्याशिवाय ते बिस्किट काही करू शकत नाही. पती तो पती. मी तर आजच्या या वधूवर परिचय मेळाव्यानिमित्त अरे ज्या अहिल्याबाई होळकरांना मुसलमानाच्या मस्जिदाही बांधून दिल्या, जरा आवाज द्या एक वेळा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा. ज्या अहिल्याबाई होळकरांनी मुसलमानाच्या मस्जिदही बांधून दिले, मंदिरे बांधून दिले, धार्मिक स्थळाचंही कल्याण केलं आणि गोरगरिबाचंही कल्याण केलं. भाऊ काशीराम भाऊ, तुम्हाला धनगर समाजात नाही, कोणीही जातीतले तुम्ही श्रीमंत व्हा, खूप मोठे व्हा, आणि स्वतःच कुत्र्या मांजऱ्यासारखे नवरा बायको लेकरं मरू नका. काही फायदा नाही. बालीची माय, बाल्याचा बाप, बाल्यान बाली, आणि दाबादाची खोली. जास्त झालं तर बायको असताना एखादी जास्त नवीन पीस ठेवते, नवीन मॉडेल. कारण जुनी बायको जुन्या पद्धतीची राहते. मग याला वाटते आता नोटा ज्यादा जमा झाल्या, मग तो नवीन पाशिंग पाहिजे. त्या पैशाचा चुराळा केल्यापेक्षा मी पाहून राहिलो माणसाईती फरक पडला. तुम्हा आई बहिणीला वाईट वाटू देऊ नका. अकोला जिल्ह्यातल्या 161 बाया पडून गेल्या शादीशुदा आणि लग्न. म्हणजे माणसाची पैशाची गरमी आली. त्याला जुनी बायको बरी दिसत नाही, तोही मोबाईलवर दुसरीकडे कनेक्शन साधते.
पण त्या मूर्खाला समजत नाही की बायको तर त्या माय तर त्या बहिणी तर त्या जरा स्टँडर्ड वाटते तिचं एकदम फेसबुक, पण हाय काय शेवटी ओल्ड बहिणी न्यू बॉटल, दारू तेच आहे बॉटल चेंज आहे. मी का बोलतो हे लाज वाटायला पाहिजे हे पाप करताना. वधूवर परिचय मिळावाय या मनात गाद्या ठेवणं पण ठेवा. तू काशीराम भाऊ हात जोडतो माझे मित्रा, तुम्ही एवढा गाद्यात गात ठेवला की माणसंच जवळ येत नाही, तेव्हा ते उभे आहेत. काऊन उभे आहेत? तुम्ही गाद्यात गात ठेवला ना. हा टोपीवाला गादा फक्त गादीच्या खाली बसली. या एक मिनिट टोपीवाल्याने या काशीराम भाऊने गादीच्या खाली बसलेला म्हणून यायचा सत्कार करा. सर्वांचं खुर्चीवर लक्ष आहे, मग मत देणारा कोण राहील? धन्यवाद. गरीबाची मजाच अलग राहते भाऊ, रणडोक्याची मजा अलग राहते. मी धन्यवाद देतो काशीराम भाऊंना. माझे मित्र आहेत भाऊ, तुम्हालाही कल्पना आहे. लहानपणापासून मी पांढेला चालू ना तर काशीराम भाऊच्या घरी डब्बा ठेव. सायकलनं फिरणारा माणूस, पायदळ फिरणारा, आज 11 वर्षापासून वधूवरील परिचय मेळावा घेते. त्याच्या पोरीचं लग्न आहे काय की त्याच्या पोराचं लग्न आहे? म्हणून माझी धनगर बांधवाच्या सर्व भावांना, बहिणींना, खाली बसणाऱ्यांना आणि वर बसणाऱ्यांना, कारण हे मोठे आहे, हे मोठे लोक आहेत, याईनं खालच्या लोकांचा विचार करावा आणि आपल्याच पोरापोरीचे लग्न कमी खर्चात करावे. जे स्टेजवर बसेल आहे त्याला विनंती करतो. म्हणजे खालचे जे बीपीएल वाले आहेत त्याच्या पहिलेच लक्षात येते की आपण काय करावं. आपला सपन्या काल चाणक्य आहे ना, चाणक्य, त्यांनी सांगितलं 3 गोष्टीमुळे माणूस मागे येते. पहिल्यांदा आपण सेव्हिंग करत नाही. सेव्हिंग म्हणजे त्या काळात धनधान्याचं होतं, आता पैशाचं आहे. आता वधूवर परिचय मेळाव्यामुळं 14 जण चालले कार सांगून, त्याच्यापेक्षा इथंच मुलं मुली बोलावले तर किती कमी खर्चात तुमचं ऑनलाईन होऊन जाते ना काम. नाही तर मग गाडी करा, पाहायला जा, मग 150-200 जण जा, मग एका कोपऱ्यात उभं राहा, किती देते काय देते. आणि ते हुंडा घेणं भार खाणं बंद कर. हुंडा घेणं भार खाणं एक. ऑब्जेक्शन असेल तर घ्या, माल्यावर पोलीस केस करा, भार खाल्ल्यासारखंच आहे. म्हणून माझ्या तरुणांनो, वधूवर परिचय मेळाव्याच्या निमित्तानं 11 वर्षापासून हे मंडळी झटून राहिली. एक ते साबळे साहेब नाही, हे अवघी मंडळी झटून राहिली. यांना तुम्ही मदत द्या. मला आठवते धनगर समाजात ज्यानं जिच्या, आओ भाई साहब, लोग बोलते इस्लाम खतरे में है, लोग बोलते हिंदू खतरे में है. काय कोई इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. मेरे भाई साहब क्या नाम? जमीर भाई, जिला परिषदेचे उपाध्यक्ष है. कौन कहता तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा. जमीर भाई तो है लेकिन अभी भी जमीन पर ही है. वक्त निकाला तुमने, धन्यवाद देता हूँ. पलंग के 4 है पहिए, फरिश्ते लेने को आए, संभल कर ले चलो भाई, मेरा घर बार होता है. मी धन्यवाद देतो बाबू. जमीर भाईच्या नावानं परत टाळ्या वाजवा. ओके. फक्त माझी एक प्रार्थना आहे, आपल्या जातीतल्या गरीबाच्या मुली आहेत आणि त्या मुलीला आपण मुलाईनं महत्व द्या. आजकाल इंटरकास्ट मॅरेजची हवा पसरलेली आहे. मी असं म्हणत नाही, आपलं जुगाड जम्यावर आहे, नाही जमलं तर अलग गोष्ट आहे. पण मी मुलींना विनंती करीन, मुलीच्या मायबापाला विनंती करीन, आपल्या जातीतल्या पोरानं दुसरी जातीची पोरगी केलीच नाही पाहिजे. या लायकीच्या तुम्ही मुली बना, शिका. तरुणांनी मोठं बना. पाना सभापती स्टेजवर, बीडीओ स्टेजवर, जिल्ह्याची अध्यक्ष आमच्या वाघोडे ताई स्टेजवर. कोले नाही, या ताईचं नाव नाही आलं म्हण. गुलवाडे, फुल और काटे, आपले नावच मोठे तुफान आहे. गुलवाडे म्हणजे नाव मी नेहमी बोलत असतो. कोले, वाघ,
पाय कातरे. ज्या माणसानं जिंदगीत एक माणूस नाही कातरला, जवळ केले, त्याचं नाव कातरे. भजे अरे 2 वेळा आमदार राहिला, भजे काय तर चाणाक्ष माणूस आहे बाबू. शेवटी थोड्याच्या मताना झटका बसला, तोही याच्या पुढे क्लिअर होऊन जाईल. शंका घेऊ नका भजे साहेब, घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्या चित्ते साहेब एवढा प्रेमी माणूस, सर्व गोरगरीबाले समाज कल्याण मध्ये असताना योजना वाटणारा, त्याचं नाव चित्तेच केलं. पण जोडला चित्ते सर, तुम्ही माझे सभापती साहेब. धन्यवाद देतो. माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. तरुणांना, माझ्या बहिणींना विनंती करीन, शिक्षणात पुढे व्हा. जसं पांडुरंग भाऊ दामोदर कृषी सेवा केंद्र असं काही बजेट बसवा. सोयाबीन पिकवणारा सुखी नाही, पण पोराचा मामा मोठा सुखी आहे. कृषी सेवा केंद्र हे बियाणं वापरा, ते खत वापरा, आणि आमच्या सोयाबीनला अजून 1500 द्या. काही आमच्याबद्दल बोला ना पांडुरंग भाऊ. मी जाणून मजा घेतो ना, मामा आहेत ना पोराचे, त्याच्या जाणं मला मोसम वाढून जाते कधी कधी मामा पाहिल्या. म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना आहे भावांनो, माझ्या बहिणींनो, मुलींनो, खूप शिका. तुला धुंडत आला पाहिजे मुलाचा बाप की तुमची मुलगी द्या ना आमच्या मुलाले. मग मुलीचं शिक्षण किती? मॅट्रिक नापास आहे, स्वयंपाक चांगला करते, ते नको सांगू. शिक्षण किती? म्हणून मुलीनं मुलानं शिक्षणानं पुढे व्हा. तहसीलदार व्हा, एसडीओ व्हा, कलेक्टर व्हा, आणि आपल्या समाजाकरता तुमच्या पैशाचा उपयोग द्या. माझे ड्रायव्हर आहेत बाबू राजेश कांगे, 15 वर्षापासून गाडी चालवते. मला बीपी आहे, माझे हात हालतात, पण माझ्या गोळ्यापासून तर माझ्या जेवणापर्यंत माझे ड्रायव्हर राजेश भाऊ कांगे लक्ष ठेवतात. एवढंच नाही, माझं लग्न सामुदायिक, माझ्या खानदानचे सामुदायिक. राजेश कांगेनं एवढा चमत्कार केला, याईनं लटकेची पोरगी केली. म्हणजे याच्या सासऱ्याचं नाव काय सर? लटके. याईनं खामगावून मुलगी शिरसोलीत आणली. म्हणून मी काशीराम भाऊ साबळेजींना विनंती करतो, राजेश देवीदास कांगे याचा सत्कार यासाठी करा की त्यानं मुलगी गावात आणली, नवरीने गावात आणलं. नाही तर आपण जातो डीजे घेऊन, फटाके फोडत, मग 2 एकर इकरीवर काढत. लटकेची मुलगी राजेश कांगेनं केली. मी राजेश कांगे दादांना विनंती करतो, 1 मिनिट स्टेजवर या, कॅमेरा तुमचा त्याच्या जवळ द्या, फोटो कॅमेरा मंजूर या. 1 मिनिट. यांनी मुलगी गावात आणली, मुलीच्या बापाला केवढीचा त्रास नाही होऊ दिला. फायनल झालंच नाही याच्या लग्नात. 90,000, 75,000. भारत माता की अहिल्याबाई होळकरांचा. आणि माझी तरुणीला महत्वाचा मुद्दा आखरी बोलतो माझ्या जागेवर, कारण आजचं वातावरण आहे बाबू. मी जास्त वेळ नाही घेणार. परत माझा संध्याकाळचा कार्यक्रम हिवर खेळला आहे, आणि उद्या 25 आणि 26 ऑक्टोबरला मी राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचा मला अध्यक्ष केलं अकोल्याच्या मंडळीनं. आपणालाही विनंती करीन, तुकडोजी महाराज गाडगे बाबा या साहित्याकरता आपण जरूर स्टेजवर या. म्हणजे राष्ट्रसंत साहित्य संमेलनाला मुलाबाळांना घेऊन या. धन्यवाद देतो. मुलांनाही विनंती करतो, शिक्षणाच्या मधात कोण्या पोरीवर प्रेम प्रकरण हे ते वगैरे कृपा करून येऊ देऊ नका. मुलींनाही सांगाल, पहिले माई बापाची किंमत वाढवण्याचं काम करा. धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोडा गया, आणि चरित्र गया तो 2 मिनिट स्वागत समारंभ बंद ठेवा. नंतर हे माणसाले माणूस बनवण्याचा कार्यक्रम आहे ना गाडगे साहेब, याच्यात जर बनले तर हार गळ्यात पडेल. आणि ठाणेदारच नाही झाला तर कुठून हार गळ्यात पडेल. पण ठाणेदार कशामुळे होतो ते सांगून राहिलो ना. पोट्टे शिकत नाही, तर त्याच्या अगोदरच माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, माझा जीव तुझ्या हातात आहे. जीव कायचा आला बे, मी तुझं नाव कुठं लिहू प्रिये. बसते त्या पोरीले 2-2 घंटे घेऊन, तुझं नाव कुठं लिहू मी प्रिये. ती पोरगी म्हणते कुठं लिहितो, तुझी छाती मालूम आहे, तो हातही मालूम आहे. तुले जर मला नाव लिहायचं आहे तर 7-12 वर लिही, नाही तर काशीराम भाऊच्या जोडून एखादा प्लॉट घेऊन त्याच्यात माझ्या नावाची नोंद कर, तुला धमकत.
म्हणून लग्नात खर्च कमी करा. माझ्या शपथनं सांगतो. प्रदूषण टाळा, फटाके फोडू नका, डीजे वाजवू नका. अरे एक ड्रायव्हर माणूस राजा नवरीले गावात आणते आणि ते आणि मुलीचं पहिलं बाळणपणी तुमच्याच घरी करा. घरून शानपणा करू नको. आता येऊ की झाल्यावर येऊ. मग काय जायचं आयत्या पिळाच्या नागोबा ते तळपते रे दवाखान्यात, तेव्हा तिच्या कामी पडा. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, वधूवर परिचय मिळवण्यासाठी आपण इथं एकत्रित आलात. काशीराम भाऊला खरंच धन्यवाद देतो. समाजाचं ऋण आहे. स्वतः किती श्रीमंत झाले तरी मरणार आहेत माणूस. म्हणून समाजाकरता कला द्या कलावंतांनी, धन द्या धनिकांनी, श्रम द्या श्रमिकांनी, कला द्या कलावंतांनी. तुम्हाला जे देता येतं या समाजाकरता द्या. 11 वर्षापासून तुकडोजी महाराजाचा हा पॉइंट आहे. वधूवर परिचय मिळावा, जुन्या कपड्यावर लग्न लावा, कपडे फाळ्याले लोकायले फाळ्याले जाणं आता बंद करा. तो दुकानदार एक चहा पाचते, घेणं नाही देणं, कंदील लावून येणं, आणि काचाची बिल्डिंग त्याची होते. कोणी शेतकऱ्याची काचाची बिल्डिंग तो गळफास लावते. म्हणून आपला गळफास थांबावा. म्हणून कमी खर्चात लग्न करा. जुन्या रुड्या काळा कोण्या पंचांगवाल्याने विचारून जाऊ नका. आपण अहिल्याबाई होळकरांच्या रक्ताचे लोक आहोत. आपल्याला काय तारीख विचारायला लागते. आपण जातो महाराज जो माझ्या पोराचं लग्न कधी करू. तो महाराज होता का पंचांग पाहणारा 2-3 दिवस. त्यानं सहकार्य केलं. आपल्या मुलाचं नाव, आपले नाव कहून एवढे विचित्र ठेवले. वाघमारे, कात्रे, कायंगे, कोले, कशाचे कशाच नाव ठेवले. आणि तुम्ही मारवाडी, गुजराती, जैन पाकिस्तानी गोड नाव आहे. मालानी, मालपाणी म्हणजे मालही आणि पाणी आहे. आपण कोरडे. म्हणून जसं मारवाड्याला पहा तुम्ही, दारू पिणार नाहीत, लफड्यात कमी, आणि बिल्डिंगा त्याच्यात. आपला एखादा फाईलवर जर आला त्याला आपण खेकल्यासारखे मांग ओढतो. मला मोठं दुःख वाटते बाबा. म्हणून आपली याले मांग ओळा, त्याले ओळा. मी तर म्हणतो वधूवर परिचय मिळावा. तिसराही झाला तो वधूवराच्या दृष्टीनं चांगलंच आहे ना. जो तसे जो त्या जगाते चलो और प्रेम की बात बनाते चलो. पुन्हा पुन्हा वंदन करतो. सर्वे आपलेच आहेत, करणारे आपले आहेत. आपण अवघ्यांना साथ देऊ. दोन्ही वधूवर परिचय मिळाव्याला कधी तिसराही कोण केला तर आपण अवघे हजर राहू. आपला फायदा पहा. समाजाच्या हितासाठी पुन्हा पुन्हा अहिल्याबाई होळकरांना, फुले शाहू आंबेडकरांना वंदन करतो. मी माझं दुःख बोलत असतो. जिथं जिथं मला दुःख होते ना, भाषण नाही देत मी. भाषण देऊन काय करू. काळाची गरज आहे की तुम्ही आपण वर आलो पाहिजे. आता धनगर समाधी हम किसी से कम नाही. जानकर साहेब असत ना दुसऱ्या पक्षाचे, पण तरी मंत्री झाले ना. टाळ्या वाजवा ना. अरे 2 वेळा त्यांनी तुम्ही ज्यांना आमदार केलं बाबू, पुन्हा टाळ्या वाजवा. सभापती चिकतेच्या नावानं. आणि अजून जे फाईलवर आहे येणार आहे, जिल्हा परिषद मेंबर आहे, मी सभापती आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो. मला भदे साहेब म्हणत राजा हलतात हात कापते तुमचे. आता घाई गडबडीत काही मा बीपीचे गोळी घ्यायचं लक्ष नाही राहिलं म्हणून जास्त हलते. महाराज लोक म्हणत असतील पेते. म्हटलं मा गावाच्या लोकाईले आकोटवाले मालूम आहे हा बन्यान विकन मंजन विकन पण दारू पिणार नाही कधी. उलट मी लोकाईले सांगतो तुमच्यातही कोणी पिणार असेल त्याचे नेहमी नाही पेत. लगन फगन असलं तवा, डीजे असला तवा मी तुमच्या पाया लागतो. तुमच्या मायचं दूध पेले तुम्ही, तिच्या मायच्या दुधात दारू टाकू नका. आपल्या मायशी बाईमाईनी करू नका. आणि दारू पासून, व्यसनापासून, लॉटरीचं तिकीट काढू नका. आपल्या जीवनात बॅलन्स करा. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी वावर विकायचं काम पडलं तरी विका. तुम्हाला विकायचं काम पडलं तरी विका. कपडे फाटके घाला, परंतु मुला बाळांना शिकवा. आणि शिक्षण असं शिकवा
की शिकल्यावरही त्यानं 4 चाकी घेऊन भुईशेंगा ऐकल्या पाहिजे. हे आम्हाला असंच शिक्षण पाहिजे. नाही तर मी शिकलो, मी MA BEd झालो, 3,000 रुपये महिन्यानं कॉलेजवर हजामत करून राहिला. काय पिकअप भिन 3,000? कोणतीच पोरगी त्याला देऊ शकत नाही. कारण 3 आणि 4 हजारात काय पिकअप भिन? फॅर अँड लवली तर नाही निघत. म्हणून त्याला उद्योगाची जोड लावा. जसं मी फिरताना बन्यान विकतो, कधी मंजनच विकतो. कारण भगवी टोपी असल्याच्यानं त्या एसटीत मंजन विकते. मला लोक तोच समजतात. मग मला म्हणते महाराज मंजन द्या. मग एक दिवस गेलो, म्हटलं 1 डझन मला पुड्या दे बरं. राजा मलेच मंजन मागतात लोक, मलेच तुला समजतात. म्हटले आपण गुरुदेवाचे लेकर आहो. मी घेतल्या पुड्या 15 रुपयाने घेतल्या, 20 रुपयाने विकल्या. किती कमावले? 5 रुपये एका पुडीवर. खाली न बैठा करो कुछ किया करो, कुछ काम न हो तो पैजामा उधळकर शिलाय करो. म्हणून माझ्या तरुणांनो, उद्योगाच्या मागे लागा. उद्योगी जन सर्व पुजारी, पूजा तयाची इमानदारी. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा जास्त वेळ घेतला. मी संचलन करणाऱ्यांना माफी मागतो. एवढं बोलायला नको मी, पण मा अंतकरण बोललो. आय एम ए सत्यपाल. माननीय श्री सत्यपाल महाराज यांचे खूप खूप धन्यवाद. श्री सत्यपाल महाराज आपल्या विनोदात्मक शैलीने समाजाचं नेहमीच खूप खूप चांगल्या पद्धतीनं प्रबोधन करीत असतात. धन्यवाद. ज्या वधूवर युवक युवती इथे